साहेब आमच्या आता 3 दिवस झालं बघा किल्ली चोरी गेल्या आणि आत्तापर्यंत 4-5 वेळा झाल्या अशा. आम्ही किती वेळा किल्ली टाकायची हाही प्रश्न आणि जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत किल्ली चोरी होणारच आहे. का चोर सापडत नाही याचं काय कारण आहे आम्हाला शेतकऱ्यांना कळलं पाहिजे ना. हां आता एक शेतकरी खूप अडचणी किल्ली टाकायला अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुम्ही पाहू शकता 4 दिवस झाले मोटरी बंदी पिकं जाळताय याची जबाबदारी कोणी घ्यायची. जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत किडली वारंवार चोरी होणार. वर्षातून 2-2 वेळा किडली चोरी व्हायची. बाकीच्या चोरीच्या घटना सापडतात तर ह्या का सापडत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीनता का आहे हा आमचा एक प्रकारचा आरोप म्हटलं तरी हरकत नाही. काय करायची पिकं जर आज आपण म्हणतो का बाबा शेतकरी जागला पाहिजे शेतकरी जागला पाहिजे शेतीला पाणी नाही मिळालं कसं जागणार शेतकरी साहेब. हां कोरोना काळ होता तरी शेती चालू होती. आता भविष्यात जरी संकट आलं तरी शेती चालू नाही कारण शेतीतली पिकं जर जगली तरच सगळे खाणार आहे. असे कोणतेच कंपनीचं असं उत्पादन नाही का बाजरी पिकल किंवा फळबागा पिकतील. हे शेतीतच पिकावं लागणार आहे आपल्याला आणि शेतीत जर पिकायचं असेल तर त्याला पाणी वीज ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध पाहिजे. बरं हे सगळं निसर्गाच्या आरी पुढं आम्ही राखण करायचं. शेती आहे काय त्याला कॅमेरा लावतायची शेतीत प्रत्येक जागी याचं संरक्षण केलं पाहिजे. याचे चोर सापडले पाहिजे. प्रत्येक जागी संरक्षण होईल याची जबाबदारी घेतली पाहिजे शेतकऱ्यांची. नुसतंच आपण म्हणायचं बाबा असं आहे तसं शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही शेतकऱ्याच्या पोटात मारायचं. हां सगळ्यांची उपजीवक शेतकरी चालवतो त्या बाबतीत अशी उदासीनता असेल तर काय करायचं. पिकं अजिबात सुकत आहेत पिकं अक्षरशः द्राक्षासारखी पिकं असतील फळबागा असतील किंवा तरकारी असतील. जर ह्याची पिकं जर नुकसान झाली एक तर आज काय परिस्थिती खूप आर्थिक मंदीचं संकट आहे. त्याच्यामुळे ताबडतोब याचा तपास लागला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तपास लागत नाही तोपर्यंत ह्या चोऱ्या चालूच राहणार आहे. का चोरीचा तपास लागत नाही आम्हाला अजून कळलेलं नाही. एखाद्या मंत्र्याच्या किंवा एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी जर चोरी झाली तर दुसऱ्या दिवशी लगेच आरोपी हजर होतात आणि आमच्या बाबतीत का असं होतंय शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्हाला हे अजून कळलेलं नाही. ताबडतोब याचा तपास करावा नाही तर आम्ही मंत्रालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहे. आता मी 2-4 दिवसामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमच्या सर्व नेते मंडळींच्या वतीनं निवेदन देणार आहे. नाही तर मंत्रालयाच्या समोर जर 8 दिवसात जर आम्हाला चोरीचा तपास लागला नाही आमच्या किरली मिळाला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे. एकाही मंत्रालयाला बाहेर फिरून देणार नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत असं घडता कामा नाही. आम्ही एक शेतकरी म्हणून आमची तुम्हाला विनंती. धन्यवाद.